फेब्रुवारी महिन्यात झालेल्या जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकीत मागासवर्गीय आणि ओबीसी दाखल्यावर निवडणूक लढवलेल्या उमेदवारांची जात पडताळणी सुरू आहे। त्यातून गडिंग्लज शहराचे नगराध्यक्ष महेश तुर्भटमठ आणि पट्टण कोडोलीचे जिल्हा परिषद सदस्य महेश पाटील यांचे जातीचे दाखले जात पडताळणी समितीने आज अवैध ठरवले। या निर्णयाने जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे। दरम्यान महेश पाटील यांचा दाखला अवैध ठरल्याचं कळताच पट्टण कोडोलीतील दलित समाजाने गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला। दरम्यान या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं दोघांनीही सांगितलं। डिसेंबर 2025 मध्ये झालेल्या नगरपालिकांच्या निवडणुकीत महेश तुर्भटमठ हे राष्ट्रवादी अजित पवार गटातून गडिंग्लज शहरातून विजयी झाले होते। त्यानंतर गडिंग्लजचं नगराध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाल्यानंतर निवडणूक लढवून ते नगराध्यक्षही झाले। तुर्भटमठ यांनी बेडा जंगम जातीचा दाखला दिला होता, मात्र त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार विनोद बिलावर यांनी त्यांच्या दाखल्याबाबत तक्रार केल्यामुळे जात पडताळणी समितीने दाखल्याची तपासणी केली आणि महेश तुर्भटमठ यांचा जातीचा दाखला अवैध असल्याचं जाहीर केलं। आज वेबसाईटवर तुर्भटमठ यांचा दाखला अवैध असल्याचं जाहीर होताच गडिंग्लज शहरात खळबळ उडाली। दरम्यान आपली सर्व कागदपत्र बरोबर असून हा अनपेक्षित निकाल लागलाय। या विरोधात उच्च न्यायालयात जाणार असल्याचं महेश तुर्भटमठ यांनी सांगितलं। दरम्यान फेब्रुवारी महिन्यात जिल्हा परिषदेची निवडणूक झाली। त्यामध्ये पट्टण कोडोली गटाच्या राखीव अनुसूचित जातीच्या जागेवर हातकणंगले तालुका पंचायत समिती सभापती महेश उर्फ दरगोंडा बसगोंडा पाटील यांनी भाजपकडून उमेदवारी दाखल केली होती। अर्जासोबत त्यांनी लिंगडर नावाचा अनुसूचित जातीचा दाखला जोडला होता, मात्र त्यांच्या जातीच्या दाखल्याबाबत ॲडव्होकेट भीमसेन कांबळे आणि दलित मागासवर्गीय समाजाने आक्षेप घेतला होता। दरम्यान निवडणुकीत ते विजयी झाले। त्यानंतर महेश पाटील यांच्या जातीच्या दाखल्याविरोधात पट्टण कोडोलीचे पुरुषोत्तम भुजंगे, तळंगेचे तुषार बाणदार यांनी जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे याचिका दाखल केली होती। त्याची सुनावणी होऊन महेश पाटील यांचा जातीचा दाखला जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने अवैध ठरवलाय। पाटील यांचा दाखला अवैध ठरवल्याचं कळताच दलित मागासवर्गीय समाजाने गुलालाची उधळण करत आनंद उत्सव साजरा केला। दरम्यान आरपीआयच्या वतीनं बिंदू चौकात साखर पेढे वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला। बनावट कागदपत्र जोडून खोटे दाखले काढून राखीव प्रवर्गातील नागरिकांच्या हक्कावर गदा आणणाऱ्या प्रवृत्तीचा निषेध करण्यात आला। सत्तेची पदं मिळवण्यासाठी जातीचे खोटे दाखले काढून निवडणूक लढवणाऱ्यांना आणि बनावटगिरी करणाऱ्यांना कोल्हापूर जात पडताळणी समितीच्या या निर्णयामुळे चांगलीच चपराक बसली आहे। पुढील काळात खोटे दाखले काढून पद लाटणाऱ्यांना अशाच पद्धतीनं धडा शिकवला जाईल असा इशारा आरपीआयचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांनी दिला। यावेळी दलित महासंघाचे कार्यकर्ते उपस्थित होते।